जय महाराष्ट्र. नमस्कार. मी पत्रकार सचिन सुभाषणे जुचंद्र. आज आपण आहोत परेरानगर येथे. एरिया पाहून घ्या. इथे समोर हे मँग्रोव्ह झालेलं आहे पूर्ण. बघा अशी मँग्रोव्हची हालत झालेली आहे. बघा पाहू शकता तुम्ही. बघा एक पत्रकार आहे मी जो आवाज उठवतो या गोष्टीवर, मँग्रोव्ह कोणी जाळलं वगैरे तर. आज तुम्ही पाहू शकता हे मँग्रोव्ह एवढं जाळलं आहे. असे मोठे मोठे मँग्रोव्हची झाडं जळाली आहेत. पाहू शकता तुम्ही. बघा बघा एवढी मोठी मोठी मँग्रोव्हची झाडं जाळून राख झालेली आहे. पाहू शकता. बघा आणि त्वरित कारवाई झाली पाहिजे कारण हे मँग्रोव्ह जाण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे इथे. आज एवढे मोठे मोठे मँग्रोव्ह जळाले. जवळून दाखवतो तुम्हाला. हे बघा एवढे मोठे मोठे मँग्रोव्ह जळाले. कसं होईल पाहू शकता. बघा. जय महाराष्ट्र. पत्रकार सचिन सुभाषणे जुचंद्र. पाहू शकता एवढे मोठे मोठे मँग्रोव्ह जळाले बघा. मँग्रोव्हची हालत बघा. पानाची बघा. पानं कशी आहेत बघा. पूर्ण सुकून जाळून टाकले बघा. हे बघा जाळलेले पानाची हालत. त्याच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. नायगावपूरमध्ये मँग्रोव्ह कत्तलचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. खास करून परेरानगर येथे. तिथे त्वरित कारवाई करा आणि ज्यांनी मँग्रोव्हची वाट लावली आहे, कत्तल केले, त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. एक नम्र विनंती प्रांत अधिकारी मंडळ अधिकाऱ्यांना विनंती आहे की ती तुम्ही येऊन पाहणी करा. आणि वन विभागाला पण सूचना आहे की अशा प्रकारचा मँग्रोव्ह जळला पाहिजे. पाहू शकता एवढे मोठे मोठे मँग्रोव्ह जळून जात असतील तर काय होणार आहे मग. हे खाडीतलं पाणी जे आहे, खाडीतलं पाणी ते सरळ गावात शिरण्याची शक्यता आहे. त्याच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. एक दोन झाडं नाही जळाली आहेत प्रांत अधिकारी साहेब. एक दोन झाडं नाही झाले तुमच्या म्हणण्याप्रमाणे. अख्खा मँग्रोव्ह जळाला इथे बघा. तुम्ही जे म्हणता ना एक दोन झाडं जळाली आहेत, एक दोन झाडं नाही जळाली आहेत. पुन्हा इकडे जाणं झाले बघा. मँग्रोव्ह बघा काय केवढा जळाला आहे तो. बघा पाहू शकता. एरिया पाहून घ्या. इथे समोरच आहे. एरियाच्या इथे आहे. आणि यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. जय महाराष्ट्र.